माझी बहीण रेडी झाली. हे ड्रेस घेतलाय माझ्या मिस्टरांना. टोपी घालते. मी अगोदर कशी होते हे सगळे जुने फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय झालं ना, मी स्टेशनवर लाडाला उचलून घेऊन चालले ना बराच. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे 11 वाजले आहे, म्हणजे आंघोळ वगैरे झाली आहे इकडे. आणि ना आता मी चालले आहे माझ्या मिस्टरांसोबत इथे एका शॉपमध्ये माझ्या दाजींना ड्रेस घ्यायचा आहे. कारण की मी येताना कोलकातावरूनच माझ्या बहिणीला साडी आणि एक छानसा ड्रेस आणला होता, तो तिला मी आल्याच देऊन टाकला होता. तर फक्त दाजींना आता एक ड्रेस घ्यायचा राहिला आहे. माझे मिस्टर म्हटले तू बहिणीला घेऊन आली आणि दाजींना काहीच घेतलं नाही, असं नाही म्हणे. तर मला म्हटले चला आपण त्यांना एक ड्रेस घेऊन या दाजींना तुझ्या. आता आम्ही चाललो आहे दाजींसाठी कपडे आणायला. आणि दुसरी गोष्ट, मला उद्या जायचं आहे. ठीक आहे, तर काल विराज गेला आहे आणि आजचा एक दिवस आणि उद्या आम्ही चाललो आहे कोलकाताला. तर अजून एक गोष्ट, या व्हिडिओमध्ये ना, हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझ्या अल्बम आहे, म्हणजे इथे माझ्या बहिणीकडे जुने पुराणे नाही का, खूप आठवणी आहेत. तर त्याच्यामध्ये माझे खूप सारे फोटोज आहे. मी तिच्या घरी ना नेहमी बड्डेला यायची, तिच्या मुलींची ती सगळे बड्डे करायचे, तेव्हा आम्ही त्या साईडला राहायचो दुसरीकडे. हे तर आत्ता नवीन बांधलं आहे माझ्या दाजींनी घर. तर खूप साऱ्या आठवणी आहेत. तर तेव्हा विराज साही लहान होते, मी बड्डेला यायची तिच्याकडे माझ्या बहिणीकडं. तर तिचे सगळे फोटो आहेत, ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि सगळं पॅकिंग वगैरे पण करायची आहे मला, उद्या निघायचं आहे. चला आपण दाजींना एक छानसा ड्रेस घेऊन येऊया आणि जुने फोटो पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला मग हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मोटी हो गई वो. कुछ भी बोलती हो लाडो. लाडो की वीडियो कौन कौन देखता है? हाँ, आप सब देखते हो वीडियो? हाँ. कैसे कशी वाटते लाडोची व्हिडिओ तुम्हाला? तू पण बघते का? तू पण बघते का? हाँ. आवडतात व्हिडिओ? तू कोणते कोणते व्हिडिओ बघितले लाडोचे? तुम्ही तेव्हा म्हणत होतात बघा तुमचे पप्पा वारले, त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर लाडूचे शॉर्ट्स बघितले. खूप खूप व्हिडिओ, तुमचे व्हिडिओ खरंच खूप चांगले आहेत. थँक्यू. आता आम्ही जेवण करतो इकडे बघा. डाळ, भेंडी, चपाती, ही रात्रीची भाजी आहे, वटाणा आहे. पप्पा जेवायला बसलेत बघा. तर या जेवायला आता आम्ही जेवण करतोय. जेवण करून आता आम्ही निघणार आहे थोडंसं शॉपिंगला. तर हा व्हिडिओमध्ये लाडू झाली आहे रेडी. इकडे बघा. आई आपको गजरा दी है, मौसी गजरा लगाते हैं. लाडूला फर्स्ट टाइम गजरा लावलाय. थांब, राहू दे, छान दिसतंय बघ गजरा लावला तू दिलेला. थांब ना. इकडे आले, माझी चप्पल तुटली बघा, मी नवीन घेतली इथं आल्यावर 200 रुपयाची. दीजिए ना मेरा चप्पल. किती छान आहे बघा. बहुत प्यारी, लेकिन यहाँ 200 रुपये की, लेकिन अच्छी लगी. लगा. आता आम्ही ऑटोमध्ये मम्मी हम तो ना झूला झूल रहे ना. हाँ ना, और रास्ता खराब है ना, इसलिए झूला झूल रहे सब लोग. बहुत मजा आ रहा है. मजा आ रहा है ना. झूला झूल रहे. मजा आ रहा है झूला झूलने में. ओ. तर आता आम्ही आलो आहे शॉपमध्ये. व्हाईट मध्ये घे ना, व्हाईट छान दिसतो दाजींना. आम्ही हा शर्ट दाजींना पसंत केलाय. कपडा कसा आहे घ्यायचा, उघड पर्यंत कपडा पाहू दे ना. इकडे पॅन्ट माझे मिस्टर पसंत करत आहे दाजींसाठी. आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम शॉपमध्ये. इथे खूप छान राबडी आम्ही घेतली आहे, अंजीर राबडी, परत आईस्क्रीम. आणि इथे बघा मँगो आईस्क्रीम घेतली आहे. आणि दाजींना एक ड्रेस माझ्या मिस्टरांनी घेतला आहे. तो ड्रेस घेतल्यानंतर आम्ही आलो आहे शॉपमध्ये इथे आईस्क्रीम खाण्यासाठी. तर हा व्हिडिओमध्ये बघा, इकडे आम्ही आईस्क्रीम खातो. आता आम्ही आलो आहे ड्रेस घ्यायला. माझी बहीण मला ड्रेस घेते. ती मला साडी घेणार होती,
पण मला म्हणले नाही तुला रेडीमेड ड्रेस घे जाताना घालून जा. तर मी हा पसंत केला आहे. हे बघा हा पसंत केला मी. ती मला म्हणली जाताना तू घालून जा. तर दाखवतात येते. बघा मला हा आवडला दाखवतात तिथे आणखी. आणि हा एक मटेरियल पण आवडला मला खूप छान. तर आता फायनली मी एक ड्रेस घेतला आहे आणि आता आम्ही निघतो आहे. आता याच्या पुढे बघा तुम्हाला माझ्या काही जुन्या आठवणी म्हणजे फोटो मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मी पहिले कशी होती जेव्हा माझे पहिले मिस्टर होते त्यावेळेस. तर बघा आता आम्ही घरी आलो आहे आणि इथे बघा मी हे फोटो तुमच्यासोबत सगळे शेअर करते आहे. सगळे जुने अल्बम आम्ही काढले होते. आणि हा साहिल बघा इथे लाल शर्ट घातलेला आहे. आणि ही माझ्या बहिणीची लहानी मुलगी आहे जी आत्ता माझ्या व्हिडिओमध्ये येते ना ती आहे. आणि मी बघा इथे साडी घातलेली आहे. आणि तेव्हा माझे मिस्टर होते आणि मला विराज नव्हता त्यावेळेसचा हा फोटो आहे. किती मी बारीक होते बघा. माझ्या बहिणीच्या मुलीच्या प्रत्येक बड्डेला मी यायची. तर हा दुसऱ्या बड्डेचा फोटो आहे. इथे पण बघा साहिल किती लहान आहे. आणि मी इथे बघा मारवाडी साडी घातली आहे उलटी करून. आणि मी नेहमी साड्या वगैरे घालायची आणि खूप सिंपल राहायची. जेव्हा माझं लग्न झालं मला साहिल होता फक्त विराज नव्हता. आणि मी यायची बड्डेला प्रत्येक माझी बहीण मला बोलवायची. माझी मोठी बहीण आणि मी शेजारीच राहायचो एक गल्ली सोडून. इथं बघा साहिल आहे आणि तिची ती मुलगी. आणि माझ्या बहिणीने ना प्रत्येक बड्डे मुलींचा साजरा केलेला आहे. इथे बघा तीच लहानी मुलगी आहे माझ्या बहिणीची. आणि हा साहिल तिथे जवळ बसलेला आहे. आणि इथे हा जो फोटो आहे ना इथे विराज आहे. हा विराज आणि माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे. तर विराज किती सुंदर आहे बघा. जेव्हा मला विराज झाला ना तेव्हा माझ्या बहिणीच्या मुली आमचे दाजी खूप खुश होते. कारण की मला त्यांना दत्तक द्यायचं होता हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मी विराज इतका सुंदर होता ना की माझं मन झालंच नाही त्यांना द्यायला. बघा मी कशी होते म्हणजे मी बघा इतकी बारीक होते मी. म्हणजे असे फोटो सगळे बघितले ना अक्षरशः मला रडायला येतं की मी कशी होते. काय झालं माझ्या आयुष्यात काय नाही. कशा संकटातून मी निघाले आहे. खूप सगळं आठवतं. हे फोटो बघितले ना त्या दिवशी अक्षरशः मला रडायला आलं माहिती आहे का. काय सांगू मी तुम्हाला की काय हाल झाले माझे म्हणजे मिस्टर गेल्यानंतर. आणि इथे बघा आमचे दाजी माझी बहीण आहे. आणि प्रत्येक बड्डेचाच फोटो आहे माझ्याकडे सगळे. कारण की मी त्यांच्या प्रत्येक बड्डेला मी जायची. माझी बहीण बोलवायची मला. आणि इथे बघा दाजी विराजला घेतलेला आहे. आणि तिची लहानी मुलगी आहे मोठ्या बहिणीची. तुम्हाला मी बोलले होते ना मी यांना दत्तक देणार होते माझा विराज. तर बघा ते किती खुश होते. पण मी दिलं नाही नंतर ना हो. असं वाटतं आता दिला असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मला एकच साहिलचं फक्त टेन्शन राहिलं असतं. माझ्या विराजला माझ्या बहिणीने छानपैकी मोठं केलं असतं सांभाळलं असतं. पण काय आईची माया ना नाही दिलं मी त्यावेळेस. तर हा फोटो माझ्या बहिणीचं नवीनच म्हणजे लग्न झालं तेव्हाचा फोटो आहे हे आमचे दाजी आहेत. आणि ही माझी मोठी बहीण बघा. तुम्हाला मी म्हणते ना तिला दिव्या भारती मी का म्हणते बघा. ती दिव्या भारतीसारखी दिसत होती त्यावेळेस. आणि किती सुंदर दिसायची तिच्या लग्नाच्या वेळेस बघा. म्हणून मी तिला दिव्या भारती म्हणत असते. तर आता हा फोटो आहे बड्डेचाच फोटो आहे हा पण. इथे बघा इथे पण साहिल आहे. आणि या फोटोमध्ये विराज पण आहे. त्यावेळेस विराज होता मला. तर हे सगळे फोटो आज म्हणतात तुमच्यासोबत मी शेअर करावा. तर आता सुरू होतं आहे डे 2 दुसऱ्या दिवशी. आता आम्ही निघतो आहे. इकडं ही बॅग माझी पॅकिंग झाली आहे. तिकडे पप्पांची. आणि इकडे ही आमची खाऊची बॅग. तर याच्यामध्ये पॉपकॉर्न आहे लाडूचे दूध आहे हे. आणि थोडंसं ड्राय केक ठेवले आहे. लाडूला आवडतात ना कारण की ट्रेनमध्ये काही भेटत नाही म्हणून त्यांनी पप्पांनी जाऊन आणले आहे केक. आणि भाजी आणि चपाती माझी बहीण बनवती आहे ते घेऊन जाणार आहे आम्ही भाजी चपाती. ठीक आहे. आणि इकडं चला आता आम्ही रेडी होतो आणि तुमच्यासमोर येतो. आणि व्हिडिओमध्ये राहा. बघा माझ्या बहिणीने मला काय दिलं आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. तर चला. तर इकडे बघा आज बनवते मासे. आज आम्ही मछली खाऊन निघणार आहे. मछली भात डाळ आहे बघा मसाला वाटला आहे. ही करते स्वयंपाक. तर लाडू उठली आहे आणि आता लाडूला करते ब्रश. हे अंदर करो अंदर कर. अरे मजाक नाही हर चीज में नहीं मत मजाक. कसं ब्रश करणार आता कर ना.
अंदर तब मला ना एकाने कमेंट केली होती, ताई तुम्ही असे तेलामध्ये मासे का तळतात? तर आज बघितले मी तू असे मासे तळते. तेलात नाही तळत कधी, ते हे होतात. हा मी बघितलं म्हणे तेलातच कसे तळले असेल बाई. आणि मी तेलामध्येच तळते, जास्त तेलामध्ये. आणि ते तेल बी वाया जातं एवढं तेलात तळलं का. मी नाही बाई कधी, ते तेल आवडत नाही आपल्याला परत माशाचं. हा मग तेच तेल मी भाजीला वापरते ना. आम्ही नाही खात ना पण बायला ते माशाचं. हे बघा मासे बाकी छान तळले. इकडे हे पनीर बनवायचं आहे, हे आम्हाला टिफिनला म्हणजे ट्रेनमध्ये घेऊन जायचे पनीर आणि चपात्या. आणि हे दोन दोन अलग अलग हे नाही मग तळाला ना पण ते करता येईल ना. बारीक गॅसवर होऊ दे ना. हे रिंकीला होईन, हे तुम्हाला होईन एक तळ्याचं. हां हां चल मग मी आवरते. बोलू का माझ्या नवऱ्याला? आज जेवण घ्या गरम गरम. ठीक आहे. काय गार झाले नाही सांगणार ना. मग तेव्हा मी वरण गरम करते पोरीला खाऊ घाल. ठीक आहे चालेल मी आले. चला आता स्वयंपाक झाला आहे, जेवण वगैरे करतो. आता ही पण येणार आहे आम्हाला स्टेशनला पोहोचवायला. सगळेच चाललो आम्ही. तिची मुलगी गेली आहे, जॉब करते ना तिची मुलगी, ती गेली आहे सकाळी 9 वाजता. तर त्याला लाडूला आवरते वगैरे. मला पण अजून आवरायचे. हा दुसऱ्या दिवशीचा डे 2 दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. 2 व्हिडिओ मी एकत्र केले आहे असं. तर चला येते मी आवरून. हां जेवण घ्या ना पाहिजे. हां तर बोलवते त्यांना. चला माझ्या मिस्टरांना बोलवते खाली जेवायला. मग आवड. हाँ आइए. मैया का सैया आओ नीचे चलिए. हाँ चलिए चलिए खाना खाएंगे. तर इकडे बघा लाडू झाले आहे रेडी. हाय हेलो दोस्तों, आई एम बैक टू माय चैनल. अब मैं जा रही हूँ कोलकाता, है ना? आई एम टू मेगन. क्या 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 बोल रही हो बेटा? आई एम टू मेगन. वो इंग्लिश में उसके पापा बात करते हैं ना, तो इंग्लिश सीख रही है अभी, तो इसलिए वो इंग्लिश में बात करी. लेकिन बेटा अपने सारे सब्सक्राइबर मराठी हैं, उनको इंग्लिश नहीं आती. आई एम टू इंग्लिश. आई वॉन्ट टू इंग्लिश. ओ इंग्लिश सीखना है लाडो को. आई वांट टू इंग्लिश. अच्छा नो. अच्छा आई वांट टू इंग्लिश. नो आई मी. अच्छा तिला लय बाबा तिचे पप्पा तिला शिकवतात. क्या बोल रही है? इंग्लिश बात करती माझी पोरगी. चला तर फायनल इकडे बॅगा वगैरे पॅकिंग झाल्या आहे. हे बघा कुलूप लावलंय. हे परत विसरली लॉक. तिकडे पप्पांची बॅग आहे. चला हॅलो. तर आता फायनली मी झाली आहे रेडी. इकडे सिंपल असा ड्रेस घातला आहे कारण की प्रवास करायचा आहे ना. आणि हो तुम्हाला मला काही सांगायचं आहे. आम्ही आता आहे खाली. माझ्या बहिणीने मला ते कपडे वगैरे बरंच काही घेतलेलं आहे ते देणार आहे. व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू. तर चला आता झालं आहे सगळं. बॅगा वगैरे सगळं आवरलं आहे आता. हां हां चलो लाडू. ए रुकू. तर चला मी 10 दिवस कंप्लीट 10 दिवस या रूममध्ये राहिली मी. मला इतकं बरं वाटलं. इकडे खिडक्या उघड्या आहे बघा. इकडे हा दरवाजा उघडा आहे बघा. हवा इतकी छान आहे आणि इतकं छान वातावरण आहे ना. माझ्या मिस्टरांना म्हटलं बघा किती भारी वातावरण आहे इकडं. आहे का AC आहे का बघा. कुठंच AC नाही आहे. फ्रेश हवेमध्ये राहिले आणि खरं सांगते खूप छान वाटलं. आता जावं वाटत नाही हो तिकडे गरमीमध्ये, पण काय जावं लागणार ना. काय करणार. तिकडे नवरा तिकडे बायको. चला आता बॅगा घेऊन जाते खाली. अर्धे माझे मिस्टर घेऊन गेलेत. चला राहा व्हिडिओमध्ये. माझ्या विराजने सगळ्या बॅगा सांभाळल्या. माझ्या मिस्टरांसारखी आठवण काढते म्हणे. येताना विराज होता ना तर मला टेन्शन नव्हतं म्हणे. विराजने खूप हेल्प केली. म्हटलं मग पोरं संग राहिले का टेन्शन नाही राहायचं म्हटलं तुम्हाला. चला हे ह्या 2 बॅगा 2 माझे मिस्टर घेऊन गेले खाली. चला 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 चला. अरे पापा अरे इतना मैं एक उठाती हूँ दो ना. अच्छा हाँ वो दीजिए मेरे पास. हाँ हाँ मी जेव्हापासून यूट्यूबला तुम्ही मला बघता सगळे म्हणता असतील आणि तर सारखी फिरती नुसती बॅगा दाखवते. बॅग भरली इकडं चालली, बॅग भरली तिकडं चालली. आता परत 2-3. आता काय प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते हो की नाही. तशी माझी लाईफ वेगळी आहे. जे आहे ते रिअल आहे आणि तुमच्यासमोर आहे. चला हसू येतं ना. बघा माझी बहीण रेडी झाली आहे. आज किती छान ड्रेस घातला बघा. बघितलं का? लक्षातच नाही ग. तिला म्हणता हा डॅमवर गेलो तेव्हा हा ड्रेस काय नाही घातला एवढा छान ड्रेस. त्याला पण थोडे घाम आलेले. हो हे बघा इकडे पनीर बनवून दिलं माझ्या बहिणीने. बघा पनीरची भाजी आणि चपात्या. काल आम्ही डबे घेऊन आलतो बाहेरून.
हां हे बघा बसल का बघ बघते बघ बघते हे कशाला पुसत अरे हा ते ओढलं झालं टिश्यू थांब ते टिश्यू आहे ना माझ्याकडे थांब झाला हे डबा पॅक हे पण हे ठेवलं का हे होईल ना गाडी हां हे श्रीखंड श्रीखंडचा डबा श्रीखंडचा डबा आहे ते राहिलं पाहिजे थंड खाऊन घ्यायचं लवकर हां अब ये बॅगेत ठेवावं लागेल ब्लू कलरच्या सगळं खाण्याचं आयटम याच्यामध्ये आहे बघ लाडूसाठी काय घेतलंय फ्रॉक आपके लिए फ्रॉक थैंक यू बोलिए थँक्यू बोलिए मला ड्रेस छान आहे चलो मौसी के पैर पड़िए लाडो आओ पैर पड़िए आओ हाँ हीरा चलो घर पे जाने के बाद पहना ये हाँ ट्रेन में पहनाऊंगा इसको हे ड्रेस घेतलाय माझ्या मिस्टरांना हां लाडो टोपी घालते हाँ देखिए लाडू को खाऊ देने का मस्त एकदम फर्स्ट क्लास क्या लेने का खाऊ देने का जूते लेने के जूते लो खाऊ लो कुछ भी क्या लेने का लाडो चॉकलेट लो चॉकलेट ले ली हाँ थँक्यू बोलिये हां तर निघालो आहे आम्ही येते सोडवायला ना मला स्टेशनला चलो बेटा आओ ना चला आता आम्ही निघालो आहे गाडीत बसलोय लाडू पप्पा पुढे बसले चला रा तर आता अजून आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे पुणे स्टेशनला पोहोचायला. तर हा व्हिडिओमध्ये खूप काही तुमच्याशी मला बोलायचं पण आहे. बाय चला. तर आता मी आलो आहे पुणे स्टेशनला. मी चालले आहे. चल जाऊ का? हां चला. आता आम्ही ना वेटिंग रूमला बसलो आहे. अजून आम्हाला 1 तास आहे आमच्या ट्रेनला. आम्ही आता बसलो आहे वेटिंग रूमला. ट्रेन आली आहे. तिकडच्या साईडला आली ट्रेन. इकडं आली ना त्याच्यामुळे पूल चढून आम्हाला वरती जायचंय. ही चालत नाहीये. चला काय पळापळी बाबा. अरे अरे चलो. पप्पा सारखे मागे बघते येतात का नाही. अरे अरे चलो. कितना भीड़ है. ते बघा समोर कुली आहे. त्याच्याकडे बॅग आहे माझ्या. लाडू दिले पप्पाकडं. काय पळावं लागत आहे खूप. फायनली आम्ही आता बसलो आहे ट्रेनमध्ये आणि 2 तिकीट आमचे एक वरती आहे. मिस्टरांचं माझे तिकीट खाली आहे इथे. तर रहा आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू. ऐसा प्लेसफुल जा रहे हैं. लाडो नीचे आइए. पापा बेडशीट डालेंगे बेटा. नीचे आइए. तर आता रात्रीचे 9 वाजले आहे आणि इकडे आता आम्ही जेवण करतो. इकडे बघा पनीरची भाजी खूप छान बहिणीने बनवली होती माझ्या.
पोळ्या आहे. जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आता आम्ही आराम करतो आहे. आता रात्रीचे 10 वाजले आहे. तर चला राहा व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 8 वाजले आहे. आता आम्ही उद्या पोहोचणार. ब्रेड ऑमलेट रुको बेटा, देखो नागपूर आ गया. चटलेट नाश्ता ब्रेड ऑमलेट. लाडूला केक दिला आहे. खाती बाबा लाडू. लाडू काहीच खात नाही. ट्रेनमध्ये 2 दिवस मागच्या वेळेस उपाशी होती. आता केक दिला आहे आणि एक पिझ्झा ऑर्डर केला आहे रस्त्यामध्ये. पिझ्झा भी ऑर्डर किया है, खाइए बेटा. तर आता सकाळचे 10 वाजले आणि आता आम्ही आहोत नागपूर शहरात. तर नागपूरला कोण कोण राहतं कमेंट करा. आम्ही आहोत नागपूर. दाखवलं ना मी तुम्हाला. रात्री आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर लाडूवरती झोपली आणि रात्रीचा दिवस गेला. आता आजचा हा पूर्ण दिवस. आपने बोला मम्मी मैं झोपी की नाही झोपी. अच्छा, आजचा दिवस आणि रात्र. उद्या आम्ही कोलकात्याला पोहोचू. ठीक आहे. आणि मला ना खूप सारे निगेटिव्ह कमेंट आहे मी ट्रेनने आलेल्या प्रवासाबद्दल. तर मला तुमच्याशी मला खूप म्हणजे बोलायचं आहे. तर हा व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. ठीक आहे. लाडू देखो ना कितना फास्ट ट्रेन चल रहा है ना. इकडे बघा लाडू मस्त खिडकीत बघत बसली आहे. इकडे बघा आला खेळने वाला. दादा ये कितने का? 100 रुपये और 50 वाला. सब अच्छा है. ये सब ले सकते हो. हाँ, हो गया. जगह नहीं रखने के लिए सामान घर में अपने बैग में. तर इकडे पप्पाने जेवण घेतलं आहे. दुपार आता 12 वाजले. 12 नाही 1 वाजला. काय घेतले? भात बघा. पप्पा खाता है. अंडा खाती. ये लो मैं आपको तोड़ के देती हूँ, आप खा लेना. हाँ बेटा, हाँ खाओ चावल के साथ मिला के. मागवलं आहे बघा. कारण लाडू हेच खाते ना. तिकडे बघा ती खाते पेपरवर. इकडे बघ लाडू खाईन तेवढं सगळं वेस्ट करते. ती सगळं तुकडे फेकते काढून. खा बेटा. तर आता ना दुपारचे 3 वाजले आणि काय झालं ना, मी स्टेशनवर लाडूला उचलून घेऊन चालले ना बराच वेळ. कारण की ट्रेन निघून गेली असती आणि बॅग माझी मिस्टर बॅग पकडणार तर पोरीला पकडणार. म्हणून मी तिला कलर घेतला आणि खूप गर्दी होती. तर त्यापासून मला कमरेचं इतकं दुखणं उद्भवलं ना. खूपच म्हणजे त्रास होतो आहे मला कमरेचा. झोप पण येणं दुखते मला. आणि गोळी पण माझी पेनकिलरची म्हणजे मी आणलेली नाही आहे. म्हणजे होती ते संपल्या गोळ्या. खूप त्रास होतो आहे मला कमरेचा आज. आणि त्या तिथे AC आले ना. AC आलं का म्हणजे त्रास सुरू होतो मला. तिला उचललं आता त्यावेळेस सिच्युएशन तशी होती. उचलावंच लागलं मला लाडूला. इकडे बघा लाडू झोपलेली आहे. तर लाडू झोपलेली आहे आणि आता दुपारचे 4:30 वाजले. आता आम्ही आहो बिलासपूर शहरात. तर नाही अजून टाईम. कंटाळा आला बसून बसून. लय मोठा प्रवास आहे. चला बरेच दिवस होते बहिणीकडं. तरी मी किती 10 दिवस नाही म्हणता आम्ही 10 दिवस थांबलो आणि खूप एन्जॉय केला. खूप छान वाटलं. आता तेच माझे व्हिडिओ अपलोड केले ना. सगळे एक एक करून व्हिडिओ अपलोड करते. तर तेच बघत होते मी. किती छान शॉर्ट व्हिडिओ हे सगळे टाकले आहे मी. बघा नक्की शॉर्ट व्हिडिओ सगळे माझे. ठीक आहे ना. तर चला मग आता व्हिडिओमध्ये. इकडे माझा नवरा फुल मजे घेतोय. चहावाला येतोय, समोसा घेतोय. मजा करता हूँ. मजा. हाँ, चाय समोसा चाउमीन सब खाते पीते चलते. इकडे बघा पप्पा डोकं विचारताय लाडूचं. अगं बाई चोटी बांध दीजिए. ऊपर चोटी बांध दीजिए. लाडो उठो बेटा. घर आ गए आप ना. लाडो अभी पहुंच गए. जाएंगे हम और 1 घंटा में. आता तर सकाळचे 8 वाजले आणि आता आम्ही 1 तासामध्ये पोहोचलो आहे कोलकाता. फायनली पोहोचलो 2 दिवस ट्रेनमध्ये. झोपेतनं उठले. लाडाला उठवते. उठायलाच तयार नाही. आता उतरायचं आहे. अजून 1 तास म्हणजे 9:30ला आम्ही उतरणार. आता 8 वाजले.
तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे. तर बॅगा वगैरे इकडे भरल्या आहे मी. तर आता आम्ही उतरतो आहे. पोहोचलो आहे आम्ही आता कोलकाता स्टेशन, हावडा स्टेशनला. तर इकडे आम्ही कुली घेतला आहे सामान पोहोचवायला. चलिए. तर हे स्टेशन बघा ना, म्हणजे किती छान असं डिझाईन केलेलं आहे ना, बघा ना. हावडा ब्रिज. देखिए बेटा हावड़ा ब्रिज. हावडा ब्रिज नाही देता. बरेचसे मला कमेंट आलेलं आहे की कोलकातामध्ये राहून तू हावडा ब्रिज नाही बघितलं. मी कधी इकडे आलीच नाही, मी राहते दुसऱ्या साईडला. त्याच्यामुळे मी वाचले कमेंट तुमच्या. तू कोलकातात राहते, तुला मी माहिती. बघा आता बघते मी इकडे कधी यायचं स्टेशनला. पहिल्यांदा स्टेशन रेल्वेने गेलो, मग माहीतच नाही ना आम्हाला. माहीत असतं तर मग मी तुम्हाला कशात दाखवलं असतं ना. मी नवीन बघितलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं. चला आता चाललो आहे घरी. कॅब बुक केली आहे आणि आता मी घरी चाललो आहे. माझा नवरा म्हणतो चांगलं दाखव हावडा ब्रिज. बघा 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 माझा नवरा म्हणतोय ब्रिज दाखव. थांबा. हो सही में कितना खूबसूरत है. फाइनली आम्ही पोहोचलो. लाडू थक गए ना. थक गई लाडू. ट्रेन अच्छा नहीं था ना. ट्रेन अच्छा नहीं था. चल इधर आ गए. चलिए. तर घरात आलो आम्ही आता. आणि ना सगळ्यात पहिले मी बेडशीट काढले आहे, कारण की याच्यावर जाताना लाडूने गाजर खाल्लं आणि ते वरतीच पडलेलं होतं. ते एकदम इतकं घाण झालं होतं ना, सगळं फंगल्स झालं होतं बेडशीटला. तर मी पहिले बेडशीट चेंज करते, नाहीतर मग लाडू सगळीकडे हात लावेल इकडं तिकडं. तिकडे मावशींना फोन करून बोलवलं आहे. मावशी पण आल्या आहे, झाडून पुसून घेत आहे मावशी. फोन केला तर लगेच मावशी आल्या नाही, थोडा उशिराने आल्या. तुम्हाला सांगते मी मावशी मला काय बोलल्या. तर चला त्या आवरताय, मावशी झाडून पुसून घेत आहे. तर येते मी तुमच्याशी बोलते, राहा व्हिडिओमध्ये. इकडे झाली आहे लाडूची अंघोळ. हे बघा मस्त फ्रेश फ्रेश वाटलं ना आता तुला. हाँ मम्मी. हाँ तो आप यहाँ बैठना बेटा, मम्मा नहा कराती है. ठीक है. ओके मम्मी. व्हेरी गुड बेटा. तर लाडूला ड्रेस वगैरे घातला, आवरलं. आता तू बस तिकडे. हां ठीक है. बोलो ओके. लव यू बेटा. सबको लव यू बोलिए, सब ताई को. लव यू. लव यू. लव यू. लव यू. तर आता इकडे आम्ही बाहेरून थोडं मागवलं आहे, कारण की भूक लागली. स्वयंपाक इतक्या लवकर होणार नाही. हे मागवलं आहे बाउल. इकडे पप्पानी पण खाता है बाउल. ये क्या है? दाल मखनी बाउल. दाल मखनी. और इसे अंडा मंगाया लाडू को. खाइए लाडू अंडा. और ये मेरा वाला दाल मखनी. दाल मखनी. हे बघा. आता आंघोळ वगैरे झाली. आता पप्पांनी मागवलं आहे असं बाउल मागवले आहे दाल मखनी. लाडूला अंडा खाते ना लाडू, त्याच्यामुळे लाडूला अंडा मागवला आहे. तर चला ना खाते थोडंसं, मी तुमच्याशी बोलते. इकडे बघा एवढी सगळी कपडे मला धुवायची आहेत. आता हे सगळे बेडशीट चेंज केलं ना. हे नको पप्पा झोपलेत. लाडू अगं ऐकत जा, नको. पप्पाला ताप आलेला आहे खूप. पप्पाला झोपू दे. इकडे आहे. माझ्या नवऱ्याला ना खूप ताप आला आहे प्रवासामध्ये, नाही का. त्यांना त्रास झाला ना 2 दिवसाचा. ए ओए ओए क्यों नहीं समझ में आ रहा है आपको? सोने दीजिए पापा को. चलिए आइए. तर कपडे चादरी सगळ्या धुवून घेते एक एक करून. पापा मुझे भी आपके साथ सोना है. नहीं पापा को फीवर हुआ है ना, इसलिए पापा चलिए अपने रूम में चलिए. चलिए अपने रूम में चलिए. आप पापा को फीवर हुआ है. दरवाजा नाही बजा ना, टूट जाईल. आहे ना व्हिडिओमध्ये. मला वाटलं व्हिडिओ स्टॉप केल्यामधूनच आणि तुम्ही गेले, पण नाही आहे बघताय व्हिडिओ, हो की नाही. तर आता वाजले आहे दुपारचे 2. आम्ही 12 वाजता पोहोचलो. त्या मावशी इथंच होत्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या मावशी. त्यांना फोन केला 4 वेळा, फोन नाही उचलला माझा.
5व्यांदा फोन उचलला आणि मला म्हणताय की मी माझ्या घरी आले म्हणे, मी माझे कामं झाली म्हणे, आता तुमच्या घरी मी संध्याकाळी येईल. म्हटलं तू घरी गेली नाही, तू खोटं बोलू नको, कारण की ना आमच्या इथं ज्या मेड आहे ना त्या बाहेर गेल्यावर आणि आतमध्ये आल्यावर आम्हाला इथं एंट्री ते दिसतं, ॲप आहे त्याच्यामध्ये लगेच आम्हाला माहिती पडतं. म्हटलं तुम्ही अजून एक्झिट घेतली नाही आहे, तुम्ही अजून आमच्या सोसायटीमध्ये आहे, चुपचाप काम करायला या. म्हटलं 10 दिवस मी नव्हते तर तुम्ही काही पैसे कापणार, म्हणजे तुम्हाला तर पैसे ते कसं आहे ना, मी 10 दिवस नव्हते, त्यांचे पैसे नाही कापावे लागत, त्यांना पूर्ण पैसे द्यायचे असते, त्यांच्यावर नियम आहे म्हणजे. तर पैसे तर तुम्ही घेणारच नाही. म्हटलं हां तुम्हाला एवढं हे नाही की मी आली एवढं लांबून, म्हटलं मला आता किती घरामध्ये काम असन, हां म्हणजे असं मया नाही का, मया नाही त्यांना अजिबात. तर मला म्हणते घरी पोहोचले, म्हटलं चुपचाप ये म्हटलं. त्यांना बोललेच, मला इतकं राग आला ना मला, कारण की मी त्यांना अगोदर फोन केला तर म्हटले हा येते, आणि नंतर फोन केला तर उचलायला तयार नाही, आणि त्या वरती दुसऱ्याच्या घरी होत्या काय, आम्हाला माहिती त्या इथं आहे म्हणून, पण असं पण खोटं नाही ना बोलावा. हां असंच करता आपण, त्यांना जीव जरी काढून दिला तरी ते असंच करणार, ते कधीच आपले सही इमानदार राहणार नाही. मग आली रागत होती, आपलं आवरलं बिवरलं नाही का, पुसल्या फरशावर. तिचं टायमिंग माझ्या घरी ना सकाळी येण्याचा, मग तिला चिडचिड झाली की 12 वाजता बोलवलं. अरे पण मी आता प्रवासामधून आले ना, हां असं कुणी ना, म्हणजे इतकं कठीण लोक आहे ना, समजून नाही घेते दुसऱ्याला, असं आहे जगामध्ये, खरंच खूप कठीण लोक आहे. तर रागात धुतल्या वे माई, म्हटलं स्वच्छ काम कर, म्हटलं मी आले बाहेरून, माझी पूर्वी कुठं पण हात लावती, म्हटलं घरात किती वास येते म्हटलं, कुबट. मग फिनाइलने वगैरे सगळं पुसून घेतलं तिने. मग आंघोळ वगैरे केली, मी साबऱ्यात लाडूला आंघोळ घातली, खाल्लं थोडंसं. आणि दुसरी गोष्ट, ऐकताय ना का बोर करते मी, नाही ना बोर होत असेल तर सांगा बरं का. तर माझे ते फोटोज मी टाकलेले आहे, तर आधीचे फोटो आणि आत्ताची मी कशी दिसते, आधी मी कशी होते, हे सगळं मी टाकलेलं आहे. तर माझ्या बहीणना माझ्या घराच्या जरीत राहायची, मोठी बहीण माझी, जिच्याकडे मी आत्ता गेलते ना, एक गल्ली सोडून तिचं घर होतं आणि माझं इकडे घर होतं. तर तिची डिलेवरी वगैरे लहान मुलीच्या टायमाला सगळं माझ्यासमोरच तिला आम्ही वायसिमला सरकारीमध्ये घेऊन गेलो होतो. आणि प्रत्येक मुलीचा प्रत्येक बड्डे माझी बहीण मानवायची. त्यावेळेस छोटंसं घर होतं त्यांचं, एकच रूम होतं, पण इतके हाऊस त्यांना, मुलीचे सगळे बड्डे त्यांनी मनवले. तर मग मला बोलवायची ती बड्डेला, मग तिच्या प्रत्येक बड्डेला मी असायची ना. तर ते फोटो मी तुम्हाला दाखवले आहे माझ्या बहिणीचं, तिथं मी राहायचे. माझ्या पहिले मिस्टरांचं सांगते बरं का मी, तेव्हा साहिल खूप छोटा होता. तर मग साहिलला घेऊन जायची मी बड्डेला. तेव्हा मी इतकी बारीक होते, खायला भेटत नव्हतं. हा म्हणजे पहिला नवरा माझा एवढं काही खास कमवत नव्हता, आणि दारुड्या होता ना, तर दारुड्या असले का काय असतं असणार ना, बायका अशा वाळेला असणार मी खूप बारीक होते आणि खूप त्रास द्यायचा ना मला तो, खूप त्रास, असं संशयखोर होता खूप. कसं आहे ना, पहिले मला ना बऱ्याचशा लोकांनी आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं की देऊ नका तो मी तुम्हाला ना काही गोष्टी माझ्या मिस्टरांना नाही सांगितल्या की तो म्हणजे दारू प्यायला लागला. पण तो पहिले पण दारू प्यायचा, पण कमी प्यायचा, पण पित होता पहिल्यापासून दारू. आणि आमच्यापासून पण सगळ्या काही गोष्टी लपवल्या गेल्या नाही का, चांगला मुलगा आहे, पण तो काही कमवत पण नव्हता, एक छोटीशी रूम होती आणि असं काहीच नव्हतं. मला असं कधी असं वाटतं की मी एवढी चांगली, आणि माझं कसं घरामध्ये माझं लग्न झालं नाही का, पहिलेच म्हणजे 2 मुलं झाले त्याच्यामध्ये, म्हणजे किती मी असे वनवासासारखे झाले, किती दिवस मला घर नाही, म्हणजे काहीच नाही हे केलं म्हणून तरी चला आता एका ठिकाणी मी आहे व्यवस्थित. पण असं कोणाला कदर नाही आली नाही का. माझे भरपूर नातेवाईक आहे, कधीतरी ना मी तुम्हाला सगळ्यांबद्दल मी ना काय केलेलं आहे ना, म्हणजे मी ना काय जास्त कोणाबद्दल काही बोललेली नाही आहे. मला नाही वाटलं की मी कोणाबद्दल काही बोलावं, पण मला ना जेव्हा वेळ येईल ना, मी तुम्हाला ना माझ्या पहिल्या घरचं सगळं काही सांगणार आहे. मी तुम्हाला कसं काय, कुणी काय केलं माझ्यासोबत, कुणी काय नाही केलं, मी सगळं सांगणार आहे. मी फक्त थोडंसं मला टाईम द्या, काही गोष्टीचं टाईम द्या. तर असं, तर त्याच्या जाऊ दे. तर चला ठीक आहे, जाऊ का मग, बाय.